वेलकम टू द स्टुडंट्स, वेलकम ऑल. चला, आपण ऑलरेडी फर्स्ट सेमिस्टरचा हा टॉपिक बघत आहे, ट्रिग्नोमेट्री. राईट. तुम्ही 10th क्लास ट्रिग्नोमेट्री बऱ्यापैकी स्टडी केलंय. आता त्याच्या पुढचा पार्ट आपण बघत आहोत. तुम्हाला फर्स्ट लेक्चरमध्ये ट्रिग्नोमेट्रीच्या 6 ट्रिग्नोमेट्रिक रेशो सांगितले होते. साइन, कॉस, साइन थीटा, कॉस थीटा, टॅन थीटा, कॉट थीटा, सेक थीटा आणि कोसेक थीटा. राईट. त्याच्यावरती रिलेटेड आता इथून पुढं फॉर्म्युल्याचं आता एक्झाम्पल असणार आहे. बघा, सगळ्यांना हा एक्स ॲक्सिस माहिती आहे, हा वाय ॲक्सिस माहिती आहे, कोऑर्डिनेट सिस्टीम माहिती आहे सगळ्यांना. त्यातला हा जो क्वाड्रंट असतो, तर हा क्वाड्रंट असतो फर्स्ट क्वाड्रंट. दोन्ही पॉझिटिव्ह असतात. हा एक्स पण पॉझिटिव्ह असतो, वाय पण पॉझिटिव्ह. हा सेकंड क्वाड्रंट असतो. This is quadrant number 3 and this is quadrant number 4. 1 2 3 4. तुम्हाला क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या दिशेने आणि अँटी क्लॉकवाईज उलट्या दिशेने, घड्याळाच्या उलट्या दिशेने दोन्ही वर्ड माहिती पाहिजे. क्लॉकवाईज म्हणजे जशी घड्याळाचे काटे फिरतात त्यावेळी, अँटी क्लॉकवाईज म्हणजे अपोजिट. म्हणजे हा जर असा आला असता तर याला म्हणलं असतं आपण क्लॉकवाईज, पण आता हा असा येतो म्हणजे हा कसा झाला, अँटी क्लॉकवाईज झाला. अँटी क्लॉकवाईज. ठीक आहे. हा फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट आणि हा फोर्थ क्वाड्रंट. लक्ष द्या, इथं जो अँगल असतो तो अँगल असतो 0 डिग्री. इथं जो अँगल असतो तो 0 डिग्री. इथं वाढत 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 जातो आणि तो किती येतो, 90 डिग्री. 90 डिग्री म्हणजेच काय म्हणायचंय, π/2. π/2 किंवा 90 डिग्री, कोणता पण एक वर्ड यूज केला तरी चालेल. π/2 और 90 डिग्री. π/2 कशामुळं, हा 90 तयार होतो म्हणून. राईट. परत हा वाढत वाढत इथं येतो. या वेळेला हा इथं आला की हा किती असणार आहे, 180 डिग्री किंवा त्याला म्हणायचंय पाय रॅडियन. 180 डिग्री किंवा पाय रॅडियन. 0 90 180, हा येतो 270. 270 म्हणजे 3π/2. 370 और 270 और 3π/2 म्हणजे 90 90 90 90. म्हणजे हा परत इथं आल्यानंतर हा अँगल किती असतो, 360 डिग्री. 360 डिग्री. सो 0 डिग्री और 360 means 0 और 2π. राइट. सो these are the 4 quadrants, 1 2 3 4. फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट अँड फोर्थ क्वाड्रंट. त्याच्यामध्ये 0 डिग्री, 90 डिग्री, 180 डिग्री, 270 डिग्री आणि 360. म्हणजे एक रोटेशन कंप्लीट झालं, एक आपण सर्कल कंप्लीट केलं तर किती डिग्री कंप्लीट केलं असं सांगतो, 360. वन रोटेशन इक्वल्स टू 360 डिग्री फिरलो म्हणतो आपण. बघा, 360 डिग्री म्हणजे 0 to 90, 90 to 180, 180 to 270, 270 to 300. म्हणजे एक कंप्लीट रोटेशन इथून स्टार्ट केलं, इथं एंड झालं तर कितीचं होतं, हे होतं 360चं. राईट. अर्ध रोटेशन 180चं. 1/4 हिस्सा आहे बघा या सर्कलचा. 1/4 हिस्सा 90 डिग्रीचा. 90 + 90 + 90. प्रत्येक अँगल हा प्रत्येक क्वाड्रंट 90 डिग्रीचा असतो. ठीक आहे ना. सो राईट. फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ. तर आता एक सेंटेन्स लक्षात ठेवायचं आहे. एक सेंटेन्स आहे, ऑल स्टुडंट्स टेक्स कॉफी. इथे चहा प्यायचा नाहीये, कॉफी प्यायची आहे, लक्षात घ्या. नाहीतर ऑल स्टुडंट्स टेक्स टी असं नाहीये ना, ऑल स्टुडंट्स टेक्स कॉफी. आता हे वाक्य लक्षात ठेवायचंय. याच्यासाठी लक्षात ठेवायचंय बघा, पहिला ऑल ए एस टी सी. काय लक्षात ठेवणार, ASTC. ASTC, ऑल स्टुडंट्स टेक्स कॉफी. आपल्याला लक्षात राहावं म्हणून हे वाक्य लिहिले, ऑल स्टुडंट्स टेक्स कॉफी. ऑल, व्हॉट इज मीनिंग ऑफ ऑल? All
ऑल म्हणजे 6च्या 6 पॉझिटिव्ह, 6 ट्रिग्नोमेट्रिक रेशो म्हणजे सगळे. ऑल मीन्स व्हॉट? ऑल. सो हियर ए विल बी देयर. ऑल. ए स्टँड फॉर ऑल. सगळेचे सगळे कसे असतात? पॉझिटिव्ह. ऑल आर पॉझिटिव्ह. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आनंदी आनंद आहे. का आनंदी आनंद? सगळेचे सगळे पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे. कोरोना नाही, कोरोना असेल तर निगेटिव्ह आलं तर चांगलं राहतं. ठीक आहे. तर बघा नेक्स्ट यस. यस पासून कुठला आहे? साइन. यस म्हणजे काय? साइन. आणि त्याचा इन्व्हर्स कोण आहे? कोसेक. म्हणजे साइन आणि कोसेक हे दोनच पॉझिटिव्ह, बाकी सगळे निगेटिव्ह. म्हणजे सेकंड जो आहे ASTC चा, तर हा सेकंड क्वाड्रंट आहे. इथं एस पॉझिटिव्ह आणि बाकी सगळे निगेटिव्ह. एस मध्ये कोण येतं? डेफिनेशन ऑफ एस साइन अँड कोसेक. डेफिनेशन ऑफ ए ऑल. नेक्स्ट डेफिनेशन ऑफ टी म्हणजे थर्ड क्वाड्रंट. थर्ड क्वाड्रंट मध्ये टी पॉझिटिव्ह, बाकी सगळे निगेटिव्ह. टी म्हणजे कोण? टी स्टँड फॉर टॅन थीटा. टॅन आणि टॅनचा इन्व्हर्स कोण? कॉट. म्हणजे टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह, बाकी सगळे निगेटिव्ह. टॅन अँड कॉट आर पॉझिटिव्ह, ऑल अदर्स अँगल्स आर निगेटिव्ह. ठीक आहे. आणि लास्ट ASTC. ASTC. आता सी म्हणजे आपल्याकडे दुसरा कोणता आहे? कोसाइन म्हणजे कॉस. आणि कॉसला ऑप्शन कोणता आहे? सेक. म्हणजे कॉस किंवा सेक हे दोन पॉझिटिव्ह, बाकी सगळे अँगल्स कसे असतात? निगेटिव्ह असतात. म्हणजे आता तुम्हाला लक्षात आलं पाहिजे हे का सांगतोय? कारण या क्वाड्रंट वरती खूप इम्पॉर्टंट फॉर्म्युलेज आहेत तयार करायचे आपल्याला. परत एकदा 2 मिनिटांमध्ये रिवाइज करतो. 0 डिग्री पासून सुरुवात होते, 90 डिग्री, 180 डिग्री, 270 डिग्री आणि एक रोटेशन झालं की किती येतो? 360 डिग्री. राईट. 360 डिग्री. ओके. पहिला क्वाड्रंट, दुसरा क्वाड्रंट, तिसरा क्वाड्रंट आणि चौथा क्वाड्रंट. 4 क्वाड्रंट 4 पार्ट मध्ये डिवाइड आहे म्हणून 4 क्वाड्रंटचा डिव्हिजन आहे. नेक्स्ट ASTC लक्षात ठेवायचं. ए पहिल्या क्वाड्रंटसाठी, एस दुसऱ्या क्वाड्रंटसाठी, टी तिसऱ्या क्वाड्रंटसाठी आणि सी चौथ्या क्वाड्रंटसाठी. ए वरून कोणता ट्रिग्नोमेट्रिक रेशोज पॉझिटिव्ह घेणार? ए म्हणजे ऑल. सगळेचे सगळे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज हे काय असतात? पॉझिटिव्ह असतात. कुठं पॉझिटिव्ह असतात? फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. राईट. यस म्हणजे कोण? साइन. साइन सोबत त्याचा इन्व्हर्स घ्यायचा. साइनचा इन्व्हर्स कोण असतो? कोसेक आहे. साइनचा इन्व्हर्स कोण आहे? कोसेक. म्हणजे साइन आणि कोसेक दोन्ही पॉझिटिव्ह, बाकी सगळे मग टॅन असो, कॉस असो, सेक असो, कॉट असो हे सगळे काय असतात? निगेटिव्ह असतात सेकंड क्वाड्रंट मध्ये. म्हणजे सेकंड क्वाड्रंट मध्ये फक्त एस पॉझिटिव्ह, एस सोबत त्याचा इन्व्हर्स पॉझिटिव्ह. एस म्हणजे साइन आणि कोसेक हे दोन पॉझिटिव्ह, बाकी सगळे निगेटिव्ह. म्हणजे इथं हे दोन टर्म पॉझिटिव्ह असतात आणि बाकी 4 हे काय असतात? निगेटिव्ह असतात. नेक्स्ट टी पासून टॅन आणि टॅनचा इन्व्हर्स कॉट हे दोन पॉझिटिव्ह, बाकी 4 काय असणार आहे? निगेटिव्ह असणार. बाकी 4 म्हणजे कोण? साइन येतो, कॉस येतो, सेक येतो आणि कोसेक येतो. हे 4 निगेटिव्ह असतील. नेक्स्ट सी पासून कॉस आणि कॉसचा इन्व्हर्स सेक हे दोन पॉझिटिव्ह, बाकी 4 निगेटिव्ह असणार आहे. लक्षात आलं? ASTC वाक्य लक्षात ठेवायचे. ASTC अजून एक महत्त्वाची सूचना. जर अँगल 90 डिग्री म्हणजे काय? π/2. π/2 च्या जर मल्टिपल मध्ये असेल अँगल म्हणजे π/2, 3π/2, 5π/2, 7π/2, 9π/2, it is multiple of π/2. Multiple of
पाय/2 म्हणजे हा 90 आहे, तसा हा 270, हा 450 डिग्री, हा 360 डिग्री, 630 डिग्री. तर हे जे अँगल आहे पाय/2, 3π/2, 5π/2, 7π/2, 9π/2, नंतर 11π/2, हे सगळे काय आहे? मल्टिपल ऑफ π/2 आहे. आणि नेक्स्ट इकडे येणार पाय, 2π, 3π, 4π, 5π, 6π, ह्या ज्या टर्म्स आहेत याला म्हणायचे मल्टिपल ऑफ पाय. मल्टिपल ऑफ π/2 आणि मल्टिपल ऑफ पाय. मल्टिपल ऑफ पाय म्हणजे 1π, 2π, 3π, 4π, 5π आणि 6π. मल्टिपल ऑफ π/2 म्हणजे π/2, 3π/2. तुम्ही म्हणाल तर 2π/2 काय नाही, कारण 2π/2 जरा घातला तो काय होत असतो? कॅन्सल होतो, म्हणून त्याला म्हणायचे पाय, तो इथे येतो. 4π/2 जर मधला घेतला 4π/2 तर हा 2 कॅन्सल, म्हणजे याची व्हॅल्यू किती येते? 2π, तो इथे येतो. ठीक आहे, म्हणून या व्हॅल्यूज काय? मल्टिपल ऑफ π/2, या व्हॅल्यूज आहेत मल्टिपल ऑफ पाय. आता एक लक्षात घ्या, जर अँगल मल्टिपल ऑफ π/2 असेल, काय लक्षात सांगतोय? जर अँगल मल्टिपल ऑफ π/2 असेल तर साइन विल कन्वर्टेड टू कॉस. Sin will converted to cos, tan will converted to cot, and sec will converted to cosec. लक्षात द्या काय सांगतोय? म्हणजे sin थीटा त्याचा कन्वर्जन cos थीटा, tan थीटा त्याचा कन्वर्जन cot थीटा, sec थीटा त्याचा कन्वर्जन cosec थीटा. हे कधी होतं? जर अँगल आपला π/2 च्या मल्टिपल मध्ये असेल तर. जर अँगल π/2 च्या फॉर्म मध्ये असेल तर साइन कॉस मध्ये, टॅन कॉट मध्ये आणि सेक कोसेक मध्ये, किंवा रिव्हर्स, इफ अँड ओनली साइन कॉस मध्ये कन्वर्ट होतो आणि कॉस साइन मध्ये. म्हणजे साइन असेल तर कॉस होतो, कॉस असेल तर साइन. जर अँगल काय असायला पाहिजे? π/2 च्या मल्टिपल. टॅनचं कन्वर्जन कॉट आणि कॉटचं कन्वर्जन टॅन, इंटरचेंज दोन्ही. टॅन असेल तर कॉट, कॉट असेल तर टॅन. नेक्स्ट सेक थीटाचं कन्वर्जन कोसेक थीटा किंवा कोसेक थीटाचं कन्वर्जन सेक थीटा. हे दोन्ही, हा एरोचं मिनिंग लक्षात येतो, या एरोचं मिनिंग हे असेल तर हा, हा असेल तर हा. इफ अँड ओनली साइन थीटा असेल तर कॉस थीटाचं कन्वर्जन होईल, कॉस थीटा मध्ये असेल तर साइन थीटा मध्ये कन्वर्ट होईल. राईट? इफ अँड ओनली हा असेल तर तो, तो असेल तर हा, असं आहे त्याचं मीनिंग लक्षात घ्या. ठीक आहे. आणि जर अँगल हा पाय असेल, जर अँगल पाय असेल तर साइन थीटा हा साइन थीटाच राहतो, कॉस थीटा हा कॉस थीटाच राहतो, टॅन थीटा हा टॅन थीटाच राहतो. म्हणजे आहे तसंच राहतो. साइन असेल साइन, कॉस असेल कॉस, टॅन असेल टॅन, सेक असेल सेक, कोसेक असेल तर कोसेक, कॉट असेल तर कॉट. म्हणजे कॉस साइनचं कन्वर्जन साइन कधी होतं, किंवा साइन विल रिमेन साइन इफ इट इज मल्टिपल ऑफ पाय. पाय असेल तर आहे तोच, पण π/2 असेल तर इंटरचेंज, साइन कॉस मध्ये कॉस साइन, टॅन कॉट कॉट टॅन, सेक कोसेक कोसेक. लक्षात येतं? बघा, म्हणजे सरळ सरळ जर अँगल या लाईन वरती असेल, अँगल आपला या लाईन, या ओय वर्टिकल 90 किंवा 270, अजून पुढे आला तर तो 3π/2, 5π/2, 7π/2, 9π/2 असं कन्वर्जन रोटेशन होत राहतं. म्हणजे जर अँगल आपला या राईट पोझिशनला असेल तर हा अँगल आहे चेंज. याला काय म्हणायचंय? चेंज. चेंज होतो. कोण चेंज होतो? साइन असेल तर कॉस होतो, कॉस असेल तर साइन होतो. पण जर अँगल या पोझिशनला असेल, कोणत्या पोझिशनला? हॉरिझॉन्टल, हॉरिझॉन्टल आडवी पोझिशन असेल तर अँगल चेंज होत नाही. म्हणून या पोझिशनला म्हणायचंय नो चेंज. नो चेंज म्हणजे काय?
साइन साइन, कॉस कॉस, टॅन टॅन, कॉट कॉट, सेक सेक, कोसेक कोसेक, कॉट. म्हणजे 6च्या 6 आहे तसेच राहतात. कधी जर हॉरिझॉन्टल लाईनवरती असेल. हॉरिझॉन्टल लाईनवरती कोण असतो? 0 असतो, 180 असतो, 360 असतो, पुढे गेल्यानंतर 720 असतो, 720 असतो. ठीक आहे, म्हणजे या लाईनवरती अँगल. 9चा टेबलच लक्षात ठेवायचा. 9, 18, 27, 36, पुढे आलं की 45, 54, 63, 72, म्हणजे 720. ठीक आहे, असं लक्षात ठेवू शकता तुम्ही. ठीक आहे, ओके. Trigonometric ratios of pi by 2. Trigonometric ratios of pi by 2. First, sin pi by 2 minus theta, cos pi by 2 minus theta, tan pi by 2 minus theta, cot pi by 2 minus theta, sec pi by 2 minus theta, and cosec pi by 2 minus theta. Pi by 2 म्हणजे 90 डिग्री, 90 मायनस थीटा. बघा आता हा अँगल कुठं येतो? साइन पाय बाय 2 मायनस थीटा या 360 मध्ये 0 पासून एवढा कोणत्या क्वाड्रंट मध्ये येईल तो? हा अँगल 90 मायनस थीटा, 90 मधून थीटा मायनस करतोय म्हणजे 0 टू 90, 90 पेक्षा कमी म्हणजे कुठल्या क्वाड्रंट मध्ये येणार? पहिल्या क्वाड्रंट मध्ये. बघा 90 पेक्षा कमी 60 डिग्री अँगल, 60 डिग्री अँगल कुठल्या क्वाड्रंट मध्ये येईल? पहिल्या क्वाड्रंट मध्ये. 30 डिग्री, 30 डिग्री कुठल्या येईल? पहिल्याच क्वाड्रंट मध्ये. 45 डिग्री कुठल्या क्वाड्रंट मध्ये येईल? 45 सुद्धा पहिल्या. 120 डिग्री कुठल्या क्वाड्रंट मध्ये येईल? 120, कारण 0 आहे इथं 90 आहे म्हणजे इथून इथपर्यंत डिस्टन्स 90, 90 प्लस इकडे आहे म्हणजे 0, 90, 180 म्हणजे 180 टू 90 याच्यामध्ये म्हणजे कुठल्या क्वाड्रंट मध्ये येणार? सेकंड क्वाड्रंट. 210, 210 कुठल्या क्वाड्रंट मध्ये येणार? थर्ड क्वाड्रंट मध्ये. 300 डिग्री, 300 डिग्री कुठल्या येणार? चौथ्या क्वाड्रंट मध्ये येणार. ठीक आहे, आता बघा साइन पाय बाय 2 मायनस थीटा. तुम्हाला म्हणले जेव्हा अँगल मल्टिपल ऑफ पाय बाय 2 असतो तेव्हा चेंज करायचा. चेंज कोण चेंज होणार? साइन. साइनचे कन्वर्जन कशामध्ये होणार? कॉस मध्ये होणार. म्हणजे साइन थीटाचं कन्वर्जन कशामध्ये होणार? कॉस थीटा मध्ये होणार. नेक्स्ट कॉस थीटाचं कन्वर्जन कशामध्ये होणार? साइन थीटा मध्ये. टॅन थीटाचं कन्वर्जन कॉट थीटा मध्ये. कॉट थीटाचं कन्वर्जन टॅन थीटा मध्ये होणार. सेक थीटा, सेक पाय बाय 2 मायनस थीटा, कोसेक थीटा, आणि कोसेक पाय बाय 2 मायनस थीटा, सेक थीटा. पण एक लक्षात घ्या, त्याच्यासोबत याचा साइन महत्वाचा आहे. साइन 90 मायनस थीटा, 90 मायनस थीटा कुठल्या क्वाड्रंट मध्ये येतो? पहिल्या क्वाड्रंट मध्ये. आणि पहिल्या क्वाड्रंट मध्ये तुम्हाला सांगितले ऑल आर पॉझिटिव्ह, सगळेचे सगळे कसे आहेत? पॉझिटिव्ह आहेत. म्हणजे ही व्हॅल्यू प्लस कॉस थीटा प्लस साइन थीटा प्लस कॉस थीटा प्लस टॅन. आणि जनरली आपण प्लस लिहित नाही, म्हणजे लिहित नाहीत म्हणजे तो कसा असतो?
प्लसच असतो, म्हणून तो लिहिला तरी चालेल, नाही लिहिला तरी चालेल. म्हणजे आता आपले फॉर्म्युले तयार झाले. पहिला फॉर्म्युला sin pi by 2 minus theta equals to cos theta, cos pi by 2 minus theta equals to sin theta, tan pi by 2 minus theta equals to cot theta, cot pi by 2 minus theta equals to tan theta, cosec pi by 2 minus theta equals to cosec theta, cosec pi by 2 minus theta equals to sec theta. pi by 2 म्हणलं की इथं या लाईन वरती वर्टिकल, आणि वर्टिकल लाईन म्हणजे बदल, हॉरिझॉन्टल लाईन म्हणजे काहीच बदल नाही, बदल करायचा नाही. साइन असेल तर साइन थीटाच, ओके. कॉस असेल तर कॉस थीटाच, टॅन असेल तर टॅन थीटाच, ओके. म्हणजे ही 6 फॉर्म्युले आहेत, 1 2 3 4 5 and 6. ठीक आहे. सो दीज आर दी 6 फॉर्म्युलेज. नेक्स्ट नेक्स्ट पॉइंट बघा, ट्रिग्नोमेट्रिक रेशियोज ऑफ पाय बाय 2. पहिला होता पाय बाय 2 मायनस थीटा, आता हा घ्यायचा आहे पाय बाय 2 प्लस थीटा. पहिला बघितला होता पाय बाय 2 मायनस थीटाचे 6 फॉर्म्युले, आता पाय बाय 2 प्लस थीटाचे 6 फॉर्म्युले. म्हणजे साइन पाय बाय 2 प्लस थीटा, कॉस पाय बाय 2 प्लस थीटा, tan पाई बाय 2 प्लस थीटा, cot पाई बाय 2 प्लस थीटा, sec पाई बाय 2 प्लस थीटा, आणि 6वा फॉर्म्युला cosec पाई बाय 2 प्लस थीटा. या 6 फॉर्म्युल्यांची व्हॅल्यूज काढायची. म्हणजे काय बघा, परत एकदा पाय बाय 2 आहे, पाय बाय 2 म्हणजे किती एंगल 90 म्हणलं की व्हर्टिकल लाईन, आणि व्हर्टिकल लाईन म्हणलं की साइनचं कन्वर्जन कॉस, कॉसचं कन्वर्जन साइन, इंटरचेंज. साइन कॉस मध्ये कॉस साइन मध्ये, टॅन कॉट मध्ये कॉट टॅन मध्ये, सेक कोसेक कोसेक सेक, इंटरचेंजेबल होईल असतात. म्हणजे साइन पाय बाय 2 प्लस थीटाची व्हॅल्यू काय येणार, cos थीटा. cos पाय बाय 2 cos पाय बाय 2 ची व्हॅल्यू काय येणार, sin थीटा. याची व्हॅल्यू cot थीटा, याची व्हॅल्यू tan थीटा. हा cosec थीटा आणि हा sec थीटा. पण एक लक्षात घ्या, पॉझिटिव्ह का निगेटिव्ह हे सांगायचं आहे आपल्याला. ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह cos थीटा आहे तर ही व्हॅल्यू निगेटिव्ह sin थीटा. तर पाय बाय 2 प्लस थीटा हा एंगल कसा आहे, पाय बाय 2 प्लस थीटा, पाय बाय 2 प्लस थीटा म्हणजे इकडं, म्हणजे कुठल्या क्वाड्रंट मध्ये आहे हा एंगल, सेकंड क्वाड्रंट मध्ये आहे. सेकंड क्वाड्रंट मध्ये कोण पॉझिटिव्ह आणि कोण निगेटिव्ह, यस पॉझिटिव्ह आहे. यस म्हणजे कोण, साइन. साइन सोबत त्याचा इन्व्हर्स पण घ्यायचा, म्हणजे साइन आणि कोसेक, म्हणजे साइन आणि कोसेक या दोन टर्म पॉझिटिव्ह आहेत, बाकी 4 कसे आहेत निगेटिव्ह आहेत. म्हणजे हा मायनस, हा मायनस, मायनस, म्हणजे ह्या 4 टर्म निगेटिव्ह आणि या 2 टर्म पॉझिटिव्ह. म्हणजे याची व्हॅल्यू प्लस कॉस थीटा, मायनस साइन थीटा, मायनस कॉट थीटा, मायनस टॅन थीटा, मायनस कोसेक थीटा आणि प्लस सेक थीटा. फक्त हा प्लस असल्यामुळे आपण लिहित नाही, बाकी हा निगेटिव्ह असल्यामुळे लिहावा लागतो. सो दीज आर दी ट्रिग्नोमेट्रिक रेशियोज ऑफ पाय बाय 2 प्लस थीटा. ट्रिग्नोमेट्रिक रेशियोज ऑफ पाय बाय 2 प्लस थीटा. हे 6 फॉर्म्युले, पहिले 6 आणि हे 6, किती झाले टोटल 12. नेक्स्ट पुढचे, नेक्स्ट थर्ड वन, ट्रिग्नोमेट्रिक रेशियोज ऑफ, अगोदरचा पहिला कोणता घेतला आपण, पाय बाय 2 मायनस थीटा. सेकंड घेतोय, सेकंड पण बघितला पाय बाय 2 प्लस थीटा. थर्ड बघणार आहे पाय मायनस थीटा, त्याच्यानंतर आहे
प्लस थीटा, आता हा तिसरा होतो पाय मायनस थीटा. साइन पाय मायनस थीटाची व्हॅल्यू कॉस पाय मायनस थीटा, टॅन पाय मायनस थीटा, कॉट पाय मायनस थीटा, सेक पाय मायनस थीटा आणि कोसेक पाय मायनस थीटा. पाय पाय म्हणजे किती व्हॅल्यू 180. 180 मधून मायनस करतोय म्हणजे 180 पेक्षा कमी. 180 पेक्षा कमी आणि 90 पेक्षा जास्त हा अँगल कुठं येतो? सेकंड क्वाड्रंट मध्ये. 90 पेक्षा बघा 0 to 90, 0 पासून 90 पर्यंत कुठल्या क्वाड्रंट मध्ये? पहिल्या क्वाड्रंट मध्ये. 90 ते 180 कुठल्या क्वाड्रंट मध्ये? सेकंड. 180 ते 270 तिसरा क्वाड्रंट. 270 ते 360 चौथा क्वाड्रंट. म्हणजे पाय मायनस थीटा हा अँगल कुठं येतोय? सेकंड क्वाड्रंट मध्ये. हा अँगल कुठं येतोय? सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंट मध्ये कोण पॉझिटिव्ह आहे? साइन आणि कोसेक. म्हणजे या दोन टर्म पॉझिटिव्ह आहे, साइन आणि कोसेक या पॉझिटिव्ह. आणि हे बाकी सगळे कसे आहेत? निगेटिव्ह आहे, मायनस. पण तुम्हाला सांगितलं होतं का पाय आहे, पाय कुठं असतो? या लाईन वरती. पाय म्हणजे इथं आहे हॉरिझॉन्टल लाईन. आणि हॉरिझॉन्टल लाईन म्हणलं की बदल करायचा का? नाही. वर्टिकल लाईन म्हणलं की बदलायचं. साइन कॉस मध्ये कॉस साइन. हॉरिझॉन्टल लाईन म्हणलं की साइन साइन, कॉस कॉस, टॅन टॅन, सेक सेक, कोसेक कोसेक, कॉट कॉट. म्हणजे साइन पाय मायनस थीटा काय असेल आता? साइन थीटा. कॉस पाय मायनस थीटा काय असेल? कॉस थीटा. टॅन पाय मायनस थीटा टॅन थीटा. हा कॉट थीटा, हा सेक थीटा आणि हा कोसेक थीटा. पण प्लस का मायनस हे कोण ठरवत असतो? क्वाड्रंट ठरवतो. हा क्वाड्रंट सेकंड क्वाड्रंट आहे का फर्स्ट आहे, थर्ड आहे? थर्ड असेल तर काय होतं? सेकंड असेल तर काय होतं? म्हणजे हा अँगल कुठं आहे? पाय मायनस 2, पाय मायनस थीटा कुठल्या क्वाड्रंट मध्ये? सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंट मध्ये फक्त साइन आणि कोसेक हे दोन पॉझिटिव्ह आहेत. आणि हे चारीच्या चारी कसे आहेत? निगेटिव्ह आहेत. म्हणजे या सगळ्या व्हॅल्यूज मायनस. या चार व्हॅल्यूज मायनस आणि ह्या दोन व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहेत. म्हणून लिहिल्या तरी चालतात, नाही लिहिलं तरी चालेल. म्हणजे साइन पाय मायनस थीटाची व्हॅल्यू काय लिहिणार? साइन थीटा. कोसेक पाय मायनस थीटाची व्हॅल्यू काय लिहिणार? कोसेक थीटा. कॉस पाय मायनस थीटा मायनस कॉस थीटा. टॅन पाय मायनस थीटा मायनस टॅन थीटा. कॉट पाय मायनस थीटा मायनस कॉट थीटा. सेक पाय मायनस थीटा मायनस सेक थीटा. या पद्धतीने जायचे आणि सॉल्व करायचं. ठीक आहे. नाउ नेक्स्ट फोर्थ वन. फोर्थ आहे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज ऑफ पाय प्लस थीटा. ट्रिग्नोमेट्रिक रेशोज ऑफ पाय प्लस थीटा. म्हणजे आता फॉर्म्युले आपले ऍडजस्ट चेंज करा. साइन पाय मायनस थीटा तर प्लस होईल म्हणजे सगळे टर्म्स काय होतील? प्लस. पण फॉर्म्युले तेच राहतील का? माहिती नाही, ते बदलू पण शकतात. म्हणजे आता इथं हे सिम्बॉल चेंज होणार. बघा पाय आहे, पाय म्हणजे कुठल्या लाईनला? हॉरिझॉन्टल. हॉरिझॉन्टल म्हणलं की नो चेंज. म्हणजे साइन थीटा, साइन पाय बाय थी, पाय प्लस थीटा साइन थीटा, कॉस पाय प्लस थीटा कॉस थीटा, टॅन पाय प्लस थीटा टॅन थीटा, कॉट पाय बाय 2 पाय प्लस थीटा कॉट थीटा. आता तो पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? म्हणजे ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह येईल का निगेटिव्ह येईल? ही पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? ही पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? म्हणजे या व्हॅल्यूज पॉझिटिव्ह आहेत का निगेटिव्ह आहेत हे कोण ठरवत असतो? ते क्वाड्रंट ठरवतात, क्वाड्रंट सिस्टीम. आता पाय प्लस थीटा म्हणजे पाय म्हणजे किती? 180. 180 प्लस 180 प्लस म्हणजे कुठल्या क्वाड्रंट मध्ये येणार? तो तिसऱ्या क्वाड्रंट मध्ये. 180 पेक्षा जास्त अँगल तिसऱ्या क्वाड्रंट मध्ये, 180 पेक्षा कमी अँगल दुसऱ्या क्वाड्रंट मध्ये. म्हणजे 180 प्लस म्हणजे तिसऱ्या क्वाड्रंट मध्ये कोण पॉझिटिव्ह आहे? टी. टी म्हणजे कोण? टॅन. म्हणजे हा पॉझिटिव्ह आहे. आणि टॅन सोबत दुसरा कोण पॉझिटिव्ह असतो? कॉट, त्याचा इन्व्हर्स. आणि हे बाकी सगळे काय असणार? निगेटिव्ह असणार. हे 4 1 2 3 4 आणि हे दोन पॉझिटिव्ह, बाकी सगळे निगेटिव्ह. म्हणजे ही व्हॅल्यू मायनस साइन थीटा येते, ही व्हॅल्यू मायनस कॉस थीटा येते. हा पॉझिटिव्ह म्हणून लिहिला तरी चालेल, नाही लिहिला तरी चालेल. हा
हा पण पॉझिटिव्ह लिहिला तरी चालेल, नाही लिहिला तरी चालेल. हा मात्र निगेटिव्ह आणि हा पण निगेटिव्ह. सो दीज आर दी नेक्स्ट 6 फॉर्म्युले, चौथ्या टर्मचे नेक्स्ट 6 फॉर्म्युले. दीज आर दी 6 फॉर्म्युले. तुम्हाला पाहिजे असेल म्हणून लिहा मायनस मायनस प्लस प्लस मायनस मायनस. ओके, ठीक आहे. नेक्स्ट 5 ट्रिग्नोमेट्रिक रेशियोज ऑफ 3 पाय बाय 2 मायनस थीटा. 3 पाय बाय 2 म्हणजे हा 270 270 मधून मायनस करतोय म्हणजे ऑब्वियसली तो कुठल्या याला येणार, थर्डला येणार. 270 मध्ये ऍड करा, फोर्थला जाणार. याच्यामध्ये वाढवला चौथा, कमी केला दुसरा. याच्यामध्ये वाढवला इकडे येणार, कमी केला राईट लेफ्टला येणार, लेफ्ट आणि राईट. ओके, मग इकडे वाढला इकडे येणार, कमी झाला इकडे जाणार. ठीक आहे. सो देअरफॉर